सर्व खेळाडूंना संघ मालक आणि कर्णधार यांना गवळी समाज सेवा संघाकडून खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे रायगड फायटर्सचे कर्णधार संतोष लाड, मुरुड जंजिरा टायगर संघाचे कर्णधार सिद्धेश कोदरे आणि दीपक वरणकर यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सिद्धेश कोदरे व दीपक वरणकर. त्याचप्रमाणे सुजित खेडेकर आणि नितेश रिकामे. सुजित खेडेकर आणि नितेश रिकामे या दोघांनाही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुजित खेडेकर आणि नितेश रिकामे. त्यानंतर अनिकेत साखरले आणि रितेश चौगुले. आपण कुठे असाल तर त्वरित व्यासपीठावरती यायचं आहे. अनिकेत साखरले आणि रितेश चौगुले. सगळ्या मॅचेस पहिला राऊंड सगळ्यांना 4चा आहे. पहिला राऊंड सगळ्यांना 4 आहे. असू ना आता सगळ्यांना 4 देतो तर 4. पहिला राऊंड सगळे 4च खेळू देतो. दुसरा राऊंड आपण 3-3चा खेळू. पुढचा सगळ्यांना मग 1 ओव्हर पर्यंत येणार आहे. अनिकेत साखरले आणि रतीश चौगुले यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वांजोळे आणि साखरपा संघाच्या कर्णधारांना संघ मालकांना मी विनंती करतोय की आपला 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आपला 12वा खेळाडू. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी नावं सांगण्यासाठी समालोचन कक्षाच्या इथे पाठवायचं आहे. त्वरित पाठवायचं आहे. त्यानंतर जयेश कोटकर वांजोळे संघाचे कर्णधार वांजोळे संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. महाराष्ट्र सुपरस्टार संघाचे संघ मालक प्रज्वल चाचे, आमचे प्रकाश मामा चाचे या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. रुपेश खेतल NTR संघाचे संघ मालक आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. आपणास विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. संघ मालक नितीन कांबळे सोळजाई देवरुख हिटर्स संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे श्री हर्षद महाडिक बारशिव सरपंच हर्षद महाडिक बारशिवचे सरपंच आहेत. त्यांनाही मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. सामना कितीचा बोला 4 ओव्हरचा ना. चालू सामना हा 4 षटकांचा असेल. याची कर्णधार संघ मालक या सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हा आणि एक सूचना आहे. सर्व संघांचा पहिला सामना हा 4 षटकांचा असेल आणि आपला 12वा खेळाडू चालू सामन्यातील 12वा खेळाडू साखरपा वर्सेस वांजोळे आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाच्या ठिकाणी पाठवायचा आहे. ही आपणास एक लाख मोलाची विनंती करतोय. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. आपल्याला आजच्या दिवसात सर्व सामने परिपूर्ण करायचे आहेत. त्या उद्देशाने आम्ही आपणास सहकार्याची हाक देतोय. आपणही आपल्याकडून सहकार्य करावं ही विनंती. आपल्यापैकी कोण कॉमेंट्री करतात थोडीफार ईश्वर चाचे. आपण कुठे असाल तर त्वरित व्यासपीठावरती यायचं. ईश्वर चाचे.
चालू सामना वांझोळे रत्नागिरी वर्सेस साखरफा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा. ईश्वर चाचे या ठिकाणी उपस्थित राहिलेत, खरंच मनापासून धन्यवाद आपलं. सामना क्रिकेटचा सामना म्हटला आणि कॉमेंट्री नसेल तर रंगत तशी येत नाही, आणि त्यासाठीच मी या ठिकाणी ईश्वर चाचे आमचे मॅनफॉर्म रायगड मुरुडचे यांना मी एक विनंती करतोय की जसं मधल्या काळामध्ये आपल्याला वेळ मिळेल थोडे आपल्याकडून आपल्या जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण कॉमेंट्री करावी ही आपणास एक विनंती करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर्व आयोजकांना. आपल्या गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीने आज ह्या अख्ख्या महाराष्ट्रामधल्या सर्व खेळाडूंची ही स्पर्धा आपल्या गवळी समाजाचे सगळे बांधव या स्पर्धेत आपल्याला खेळताना दिसत आहेत. आणि हा सीझन 4 आहे आणि प्रत्येक सीझनमध्ये मला खेळण्याचं भाग्य मिळालं. ह्या वर्षीसुद्धा मी सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो आणि मॅचला सुरुवात करतो. मॅचकडे वळतो तर आपण चालू सामना पाहतोय. पहिला जो मॅच जी आपण बघतो मैदानात चालू आहे, इन्क्रेडिबल वांझोळे रत्नागिरी विरुद्ध किरबेट साखरपा NTR किरबेट साखरपा यांच्या दरम्यान. तर नाणेफेकीचं कौल जे गेलं होतं आपण बघितलं की रत्नागिरीच्या बाजूने वांझोळे रत्नागिरीच्या बाजूने. तर आपण इथे पाहिलं की पहिल्याच षटकामध्ये आपण बघितलं तिसरा चेंडूवर मला वाटतं एक झेलबाद झाला फलंदाज आणि एक बघायला गेला तर आपण म्हणूया की एक हादरा बसला असेल संघाला, साखरपा संघाला. पुढील चेंडू गोलंदाज घेऊन येतोय आणि हा आता आपण बघूया आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होण्यापूर्वी रोहित मला वाटते धाव घेण्यास सज्ज आहे आणि दुसरी धाव आपण बघितली, एका धावाचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये केलं. आपण बघतो ह्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ह्या मॅचेस या ठिकाणी थेट प्रक्षेपण चालू आहे. तर लिंकसुद्धा आयोजकांनी शेअर केलेली आहे. प्रत्येकाने आपल्या गावातले खेळाडूंना ज्यांना इच्छा आहे ही मॅच बघण्याची नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करूया. पहिलं षटक चालू आहे आणि आपण बघतो पहिल्या षटकामध्ये एक धीम्या गतीची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. इन्क्रेडिबल NTR किरबेट साखरपा संघातल्या फलंदाजांकडून. पुढे येऊन बघितलं आपण मग ते जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केलेली आहे, परंतु पंच या ठिकाणी जो रिस्पॉन्स दिलेला आहे पूर्णपणे निगेटिव्ह पद्धतीचा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आहे NTR किरबेट साखरपा संघाची या ठिकाणी उंच आसमानी टोला आणि हा आपण तो सुरेख झेल. रोहित या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्या षटकात 2 रोहित हा सुद्धा एक तडाखेबाज फलंदाज आमच्या मुरुड तालुक्यामधला, आमच्या काशीत गावातला खेळाडू, माझ्या टीममधला. या ठिकाणी पाहायला गेला ते उंच फटका मारण्याच्या नादामध्ये इथे आपण बघतो सपशेल अपयशी ठरला आणि डीप विड विकेटच्या दिशेला एका क्षेत्ररक्षकाने सुंदररित्या झेल टपला. पहिलं षटक मला वाटते संपलंय. पण जरा जास्त या ठिकाणी वेळ वाया जातोय आपल्याला आणि आपल्याला माहीत आहे 16 मॅचेस खेळवायचे आहेत. आयोजकांनी खूप मोठी या ठिकाणी आपण बघितलं की मोठं मन करून आपल्याला जे 3 षटक ठरले होते, काल आम्ही मॅसेज वाचले, पण आयोजकांनी आपल्याला पहिले जे आहेत ना पहिल्या 4 मॅचेस या 4 षटकांचे होणार आहेत. तर
या ठिकाणी एक नवीन गोलंदाजाला परफॉर्मन्स करायला मिळणार आहे, एक आनंदाची गोष्ट आहे. आणि वेळेअभावी नंतरचे जे सामने असतील त्या आयोजकांच्या निर्णयाप्रमाणे 3 किंवा 2 षटकांचे असतील ते नंतर आयोजक ठरवतील. परंतु पहिले सुरुवातीचे 4 सामने दुसऱ्या षटकचा प्रगतीपथावर. या ठिकाणी आपण बघतो स्टेप आउट झालाय. चेंडू चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने डीप मिड विकेटच्या दिशेला झेल टिपलाय. महत्वाचे आपण बघतोय फलंदाज स्तंभित जाताना एका मागोमाग आपण बघतोय या ठिकाणी NTR क्रिकेट साखरपा संघाची फलंदाजाची आपण बघतोय लाईनअप जो आहे आणि या ठिकाणी जो डोंगर जो आहे आपण बघतोय झडाझड घसरताना दिसतोय. म्हणजेच 3 फलंदाज लागोपाठ बाद झाले आणि स्वतः मला वाटते संघाचा संघमालक NTR क्रिकेट साखरपा संघाचा रुपेश खेतल नाही, रुपेश खेतल हा सुद्धा एक खेळाडू सुद्धा आहे आणि संघमालक सुद्धा धुरा सांभाळतोय. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये. बारा प्रतिनिधी आम्हाला पाठवायचा आहे इथे. आयोजकांनी मगाशीच तुम्हाला सूचना दिल्या होत्या. नवीन फलंदाज रोहितकडून अपेक्षा असतील की कशा प्रकारे हा सुद्धा आपण शॉर्ट ऑफ लेन प्रकारचा चेंडू बघायला जबरदस्त बाउन्स झाला. पाहायला गेला तर विकेटची जर आपण या ठिकाणी पाहणी केली तर विकेटचा कॉन्क्रीट पिच पद्धतीचा म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं पाटा विकेट्स आहे आणि या ठिकाणी धावा नक्कीच थोडा चेंडू जुना झाल्यानंतर फलंदाजच्या बॅटमधून येऊ शकतात. परंतु आता आपण फक्त स्ट्रगल करताना दिसतात फलंदाजाकडून मोठ्या धावा येत नाहीयेत. एका मागोमाग आपण बघितले बरेचसे चेंडू या ठिकाणी डॉट्स निघाले. अजून मोठे आपण चौकेरी आणि षटकाची आपण इथे धावसंख्या बघितलेली नाहीये. या ठिकाणी बघू चांगल्या प्रकारे कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगल्या प्रकारे मागून बॅकअप केलं आणि परंतु या ठिकाणी 2 धावा मिळवण्यास बाकी फलंदाजी यशस्वी ठरलेले आहेत. आपण तुम्हाला जर स्कोरिंगचं अपडेट हवं असेल तर नक्कीच क्रिक ऑड्स या ॲप्सवर जा. या गवळी समाजसेवा याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. जी काय अपडेट असेल तुम्हाला इथे विचारण्याची गरज नाहीये. तर या ठिकाणी आपण बघतो पाहायला हा चेंडू नक्कीच मारण्यालायक चेंडू होता परंतु फलंदाजाला आपण बघतो मोठा फटका मारता आला नाही. परंतु काही हरकत नाही, चेंडूवर बाकी निश्चित 1 धाव मिळाली. या ठिकाणी आपण बघतो सॅम ज्याच्या टी शर्टवर नाव आहे त्याचं नाव आहे समीर आणि समीर गेल्या वर्षी महाराष्ट्र क्रिकेट सुपर किंगचा या ठिकाणी हिरो होता. म्हणजेच आमचा संघ प्रकाश चाचे हे संघ मालक होते आणि त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि त्याच संघामध्ये हा सॅम आज आपल्याला NTR क्रिकेट साखरपा या संघातून खेळताना दिसतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धीमागतीने धावसंख्या पुढे सरसावतीये NTR क्रिकेट साखरपा संघाची. 8 रन 8 धावा. या ठिकाणी प्रशांत पवार मुख्य आयोजक आहेत, अध्यक्ष सुद्धा आहेत आणि खरोखर दरवर्षी आम्ही बघतो हा 4था वर्ष आहे सलग आणि कुठेही ते आयोजन करताना कुठे चुकलेले नाहीत. कुठेही कोणत्या प्रकारची कसर त्यांच्याकडून आम्हाला पाहायला मिळालं नाही की खेळाडूला काय कमी पडलंय आणि खरोखर सुंदर आयोजन. आम्ही एवढ्या लांबून येतो खास ही टुर्नामेंट खेळण्यासाठी तर त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे. आपल्याला सुद्धा आपल्या समाजाचं नाव पुढे नेता आलं पाहिजे, नेण्यासाठी हा प्रयत्न असतो. पुढील गोलंदाज नवीन गोलंदाज करण आहे. हा जबरदस्त फटका समीरच्या बॅटमधून निघतोय आणि इथे क्षेत्ररक्षण बाकी नक्कीच निश्चित प्रयत्न करत होता इथे झेल घेण्याचा टिपण्याचा परंतु आपण बघतो संपर्क झाला नाही, स्पर्श झाला नाही. तो चेंडू स्पर्श झाला ना एक बाउन्स चेंडू डोप्याला आदळला आणि आपण जशा प्रकारे मैदानात फुटबॉल खेळतो त्या प्रकारे चेंडू असा पुढे येऊन पुन्हा फॉरवर्ड दिशेला गेला, समोरच्या दिशेला गेला आणि तिथे बाकी जो थर्डमॅनच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याने चेंडू हातात दिला यष्टीरक्षकाच्या. सर्व मुख्य आयोजक जे आहेत या आपल्या गवळी महाराष्ट्र समाजसेवा संघ महाराष्ट्राचे प्रकाश चाचे असतील, नंतर अनिल कोटकर असतील, डाकरे साहेब असतील, तुषार पवार साहेब असतील, बरेचसे अजून आहेत. हां इथे नावं आहेतच, मला काही नावं पटकन येत नाही तर नक्कीच मी इथे जे माझ्याकडे दिलेलं आहे त्यावरून मी नक्कीच पॅम्पलेटवरून सांगू शकतो.
बरेचशा याच्यामध्ये बरेच जणांचं योगदान असतो. आज काही चेहरे इथे पाहायला मिळत नाहीत, वेळेअभावी आले नसतील, परंतु एवढं सर्वांचं सहकार्य इथे लाभतं आणि ही एवढी सुंदर स्पर्धा इथे संपन्न होते कांदिवलीच्या मैदानामध्ये. गेल्या वर्षी एक वेगळा मैदान होता आणि यावर्षी हा मैदान पण ठीक आहे, मैदान सुंदर आहे. आपण पहिलं कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत, परंतु आपल्याला 360 डिग्री मिळते. या ठिकाणी जोरात टोला मारलेला आहे कावकर्णीच्या दिशेने आणि पाठवून बघतो आपण क्षेत्ररक्षकाने थोडी चूक केली आणि त्याचा फायदा कोणी उचलला तर फलंदाजाने. तर GSS प्रीमियर लीग हे सीझन मला वाटते 4 आहे. क्रिकेटचा हा महासंग्राम या मैदानावर संपन्न होतोय आणि याच्यामध्ये मुख्य मार्गदर्शक नक्कीच श्री भालचंद्र अप्पा होचे मार्गदर्शक, त्यानंतर डॉक्टर श्री ज्ञानोबा भास्कर. नक्कीच मी इनिंग संपल्यानंतर त्यांची नावं घेईनच. आणि आता बघा आपण बघतोय पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला समीरने. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, थ्रो करण्यापूर्वी समीर बघतोय काय करतोय. कॉल तर केला होता परंतु आपण बघतोय इथे रनआउट नक्कीच बाद झाला असा नॉन स्ट्राईकच्या एंडला फलंदाज रोहित, परंतु आपली विकेट ठेवली महत्वाची. या ठिकाणी आपण बघतोय जो एक डेड ओव्हर ज्याला म्हणतो, शेवटचा ओव्हर जे असतो ते डेड ओव्हर असतो, त्या ठिकाणी नक्कीच हाणामारी करावी लागते, घणानेचे फटके मारावे लागतात, पण असे फटके अजूनपर्यंत तरी पाहायला मिळाले नाहीत. अपेक्षा खूप आहेत आणि आता बघी जोरदार प्रहार केला, चेंडू गेला सीमारेषे बाहेर आणि आता बघी रोहित चमकलाय. या स्पर्धेतला पहिला षटकार लागतोय आणि नाव आहे रोहित. चमकला आणि आपण म्हणूया ना की योग्य वेळी ह्या धावा आलेल्या आहेत ज्या खूप गरजेच्या होत्या. या ठिकाणी या संघाला, साखरपा संघाला, हा नक्की तो माझ्या संघामध्ये होता गेल्या वर्षी, तुम्हाला मागाशी भेटला, माझ्या लक्षात आला नाही सर. जळगाववर आला राज राज या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच एफर्ट होता, परंतु ह्या ठिकाणी सपशेल आपण बघतोय गोलंदाजीने चकवलं, कोणते धाव नाही, परंतु इथे लेगबायच्या रूपात पंचाने नक्कीच हात दर्शवलाय, हात वरती केलाय की बाईची धाव नक्कीच मिळते, काही हरकत नाहीये. महत्वाची धाव इथे मिळाली, एक एक धाव आता महत्वाची असेल. मी नक्कीच अपडेट सांगतोय फलंदाजांपर्यंत. आमचे स्कोरर इथे आहेत तुषार पवार साहेब. धाव संख्या 20, फलंदाज आतापर्यंत तंबूत परतलेले 20. सामना 4 षटकांचा आहे, 3 षटक संपले आणि 3 षटका अखेरी धाव संख्या उभारली NTR या ठिकाणी साखरपा संघाने 20. फलंदाज 3 बाद झालेले आहेत, 20 धाव संख्या. शेवटचं षटक आहे आणि आपण बघतोय कर्णधाराची ज्या संघामध्ये ज्यांनी धुरा सांभाळलेली असा गीतेश पंधेरे, आता बघी स्वतः भार घेतोय गोलंदाजीचा. शेवटचं षटक, क्षमस्व मी मगाशी म्हटलं की ते 1.5 ओव्हर षटक होतं, नाही तर हा सामना 4 षटकांचा आहे, म्हणजे अर्थातच हा जो षटक आहे तो 1.5 ओव्हरचा षटक असेल, हाणामारीचा षटक असेल. या ठिकाणी आता बाकी जोर मारावा लागेल फलंदाजांना. आता बघा आपण बघतोय घुसून फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेगच्या दिशेने टळवण्याचा प्रयत्न केला, परंतु स्पर्श नाही, संपर्क नाही, चेंडू निर्धाव निघतोय. चांगल्या प्रकारे आपण बघतोय गोलंदाजी लेंथ या ठिकाणी सापडलेली आहे गीतेशला. इन्क्रेडिबल वांझोले रत्नागिरी आणि NTR किरबेट साखरपा यांच्या दरम्यान ही मॅच चालू आहे, पहिलीच मॅच आहे. आता बघी स्लोहर पद्धतीचा चेंडू धुडकावून दिलाय, बघूया काय येतोय आणि जबरदस्त फटका राजच्या बॅटमधून हा येतोय. दुसरा षटकार आणि गोलंदाज आहे स्वतः गीतेश आणि गीतेशला माहीत आहे की एक स्वतः फलंदाज सुद्धा आहे, एक ऑलराऊंडर स्वरूपात भूमिका निभावतो आणि या ठिकाणी एक षटकार देऊन बसतोय. राज जो जळगाव जिल्ह्यातून बिलॉंग करतो आणि आज या ठिकाणी बघितलं किती लांबून त्यांनी मला सकाळी सुद्धा कॉन्टॅक्ट केलं, दादा मी आलोय. ॲक्च्युअली 2 दिवसापूर्वीच आला होता, सकाळी सुद्धा त्यांनी मला मेसेज केला की दादा मी मैदानात पोहोचलोय. आणि खरोखरच बघायला गेला तर क्रिकेट खेळण्यासाठी आणि क्रिकेट प्रेमी जो म्हणतात आपण बघतो या ठिकाणी सगळेच आहेत, परंतु जळगाव जिल्हा बघा किती लांब आहे. या ठिकाणी आपण बघतोय चेंडू सरळ जातो लॉंगहॉपच्या दिशेने, क्षेत्ररक्षक सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतोय, एकच धाव देतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक, धाव एकच मिळाली. उर्वरित मला वाटते ह्या षटकातले शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. गीतेशने आतापर्यंत मला वाटते 7 धावा दिल्या. पहिला चेंडू डॉट काढल्यानंतर दुसऱ्या चेंडू 6 धावा आल्या, त्यानंतर 1 धाव मिळते.
आता की समीरने बाकी बॅट खोलली आहे बघा. आपण चेंडू गेलाय किती सीमारेषे बाहेर, रेषेपासून मला वाटते जवळजवळ एक 20 फूट अंतरावर हा चेंडू पडला. हा नक्कीच आम्हाला इथे डाकरे सरांनी क्रिस गेलची आठवण झाली. बसून फटका मारला जबरदस्त. काय कनेक्शन झालं बॅटला. 6 धावा मिळाल्या. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू संपल्यानंतर नक्कीच मी अपडेट देईनच. धाव संख्या शेवटचे 2 चेंडू होणं बाकी. गीतेश थोडासा महागडा ठरताना दिसतोय कारण आतापर्यंत त्याच्या चेंडूत म्हणजेच ओव्हर्समध्ये 2 षटकार, मोठे षटकार आले. ओहो आता आपण बघतो चेंडू गेला पॉईंटच्या दिशेने पाठीमागे. थर्डमॅनचा इथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण करता आपण बघतो चेंडू त्याच्या हातातून निसटला. चेंडू पुन्हा मागे गेला, ट्रॅव्हल करतोय आणि या ठिकाणी होईना चाललंय पण काही हरकत नाहीये. मला वाटते समीर ही धाव घेऊ शकला असता. कॉल तर योग्य होता. समीरने स्वतःचं विकेट टाकलं सुद्धा असतं. माहीत आहे की राज चांगल्या इन्फॉर्म मध्ये आहे, टच मध्ये आहे. आणि या ठिकाणी उंच 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 आणि उंच हवेचा रस्ता दाखवतोय, षटकाराचा रस्ता. आणि अशा प्रकारे 4 षटक संपले. दादा स्कोर 41 धावा धाव फलकावर लागल्या आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय. काय करायचंय? आता कुठली टीमला ऍड करू मी? लिव्ह करू का असं? हे इथे लिव्ह करू. आता कुठल्या टीमला जाऊ? नेक्स्ट मॅच बोल ना, टॉस उडून घ्यायला कोण आहे कॅप्टन? मगाचपासून बघतोय सिलेक्ट टीम आहे ना. हीच ना? नाही पण ही मुंबईची राहील, जुनी आहे ना. मग आता नवीन कुठल्या करू? पुढची होणारी मॅच, पुढची होणारी लढत आहे श्री सोलजाई देवरुख हिटर्स आणि राधाकृष्ण सुधागड पाली. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारांना, की आपण इथे समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. टॉस बॉक्स जवळ यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती आहे. साखरपा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला मॅचेस वेळेवर झाल्या तर नक्कीच पुढले षटक आपल्या 3 ओव्हरचे सुद्धा नक्कीच आपण खेळू, पण वेळेअभावी आपल्याला 2 षटक सुद्धा टाकावे लागतील प्रत्येक इनिंगला. चला पुढील होणारी मॅच लवकर. कर्णधार यायचं आहे श्री सोलजाई देवरुख हिटर्स आणि राधाकृष्ण सुधागड पाली यांच्या दरम्यान पुढील होणारी सेकंड मॅच. झालं आमच्या मुरुड तालुक्यातले बार्शीव गावातले श्री हर्षद महाडिक आज युवा सरपंच आणि आपल्या गवळी समाजाचा एक अभिमान आहे की आपल्या समाजाचा एक खेळाडू आज इथे खेळण्यासाठी आणि सरपंच म्हणून आहे. भोईगर आणि बार्शीव अशी पंचायत येते, त्यामध्ये बेलवाडी सुद्धा, काजूवाडी सुद्धा ही गावं येतात. असे 4 गाव मिळून एक पंचायत आहे बार्शीव. आणि नक्कीच एक युवा या ठिकाणी आपण बघतोय नेतृत्व जो सरपंचाची भूमिका निभावतोय. नवीनच आता इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये चांगल्या लीडने या ठिकाणी बाजी मारून आज आपल्या समाजाचा एक बांधव या ठिकाणी सरपंच म्हणून या ठिकाणी दिसतोय. आणि नक्कीच त्याच्या पुढील वाटचालीसाठी आपण आयोजकांच्या वतीने आणि नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय.
कोणाला? चला किरबेट साखरबा संघ, आपण लवकर क्षेत्ररक्षण लागेल, पेनल्टी लागेल. इथे आयोजकांचे नियम जे आहेत ना ते तुम्हाला नियम नक्कीच फॉलो करावे लागतील, कारण इथे वेळ कमी आहे आणि तुमच्या आग्रहानुसार या ठिकाणी पहिल्या ज्या मॅचेसचे 4 षटकांचे ठेवलेले आहेत, हे मगाशीच म्हटलं की आपल्यासाठी एक चांगली न्यूज आहे, कारण यांना 3-3 षटकापासूनच मॅच ठेवायच्या होत्या, चालू करायच्या होत्या. पण या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांची विनंतीला मान देऊन त्यांनी 4 षटकांच्या ठेवल्या. पुढील होणारी मॅच कर्णधार इथे आलेले आहेत. कर्णधार श्री सोलजाई देवरुख हिटर्स आणि राधाकृष्ण सुधागड पाली. सुधागड पाली, अनिकेत साखरले, चला कर्णधार. पुढची मॅच आपली आहे राधाकृष्ण सुधागड पाली. नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. जिंकण्यासाठी आपण 41 धावा इथे या ठिकाणी केले आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं. गीतेश पंधरे सलामीला आलेला जोडी आले, निकेत साखरले आलेला आहे इथे. तसेच या ठिकाणी श्री सोलजाई देवरुख हिटर्स संघाचा सुद्धा इथे कर्णधार इथे आलेला आहे. श्री हर्षद माडिक सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भोईगर या ठिकाणी खेळाडू म्हणून आज आपल्याला दिसेल, आपल्या मुरुड तालुक्यातून खेळताना दिसेल. तसरी मॅच आहे त्यांची महाराष्ट्र सुपरस्टार विरोधात त्यांची मॅच असणार आहे. यानंतर त्यांची मॅच लागणार आहे, सॉरी ही मॅच झाल्यानंतर आता जे टॉस होईल त्यांच्यामध्ये होऊन तिसरी मॅच त्यांची आहे महाराष्ट्र सुपरस्टार्स विरुद्ध मुरुड जंजिरा टायगर. चला मॅच चालू करायची आहे. पंच मॅचला सुरुवात करा, खूप उशीर झालेला, आधीच 42 धावा करायच्या आहेत. आणि गीतेश पंधरे आपण बघतोय सलामीला मैदानात उतरलेली जोडी, गीतेश आणि त्याच्या सोबत फलंदाज 12 प्रतिनिधी पाठवा आम्हाला, आम्हाला फलंदाजी नावं समजली पाहिजे. वांजोळे संघाचा इन्क्रेडिबल वांजोळे रत्नागिरी, आपले एक फलंदाज पाठवा आम्हाला, नावं आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. संदेश पंधरे, सुरुवात होती आहे सामन्याला. 42 धावांचं लक्ष ठेवले 4 षटकांमध्ये. हा ह्या ठिकाणी आपण बघतोय आणि महत्वाचे विकेट होता. गीतेश पंधरे या ठिकाणी बाद झाला असता आणि गीतेश पंधरेची कॅच सुटली म्हणजे आपण बघतो या ठिकाणी कितीतरी धोका निर्माण झालाय. गीतेशने सुद्धा आपण होते जब सपशेल ढोपे टेकले होते. जर चेंडू जर झेल पकडला असता तर या ठिकाणी बॅकफूट इन्क्रेडिबल वांजोली रत्नागिरी संघ बॅकफूटवर नक्कीच गेला असता, कारण महत्वाचा फलंदाज आहे गीतेश पंधरे. माहीत आहे 4 वर्षापासून पाहतोय चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय, ऑलराऊंडरचा आपण बघतोय स्वरूपात गोलंदाजी फलंदाजी करतो आणि या मैदानात सुद्धा आपला रंग दाखवेलच. बॅटमधून नक्कीच धावा येतील. पहिल्याच चेंडूवर जबरदस्त हाणामारी केली, डीप स्क्वेअरच्या दिशेला चेंडू धुडकावून दिला. आहा, आता म्हटलं मी की आपण काय त्या क्षेत्ररक्षकाने काय चुकी केली आणि किती महत्वाचा खेळाडू होता. एका मागोमाग आपण बघतो धावा, षटकार चौकार पाहायला मिळतात. सुरुवातच बघता बेधडक केलेली आहे, कुठलाही धडपण दिसत नाहीये गीतेशच्या आपण बघतोय फलंदाजीवर. झेल सुटला आणि महत्वाचा तो झेल होता, घेणं आवश्यक होतं. तिसरा चेंडू आपण बघतोय गीतेश पंधरे खेळण्यास सज्ज झालेला आहे. आपण सन्मानपूर्वक मारलेला फटका सरळ येतोय लॉंगॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. राज आहे ज्याने फलंदाजी तुफानी फलंदाजी केली होती. आणि नक्कीच गीतेश, आम्हाला आतापर्यंत मेसेज येतो की गीतेचा होम ग्राउंड आहे, त्याच्यामुळे याला पूर्ण मैदानाची माहिती आहे. कुठल्या साईडला फटके जातात, चेंडू कुठे सह ट्रॅव्हल होतो, हे सर्व माहिती नक्की त्याच्यापर्यंत आहे. त्याच्यामुळेच याचा एक फायदा त्याला आहे, प्लस पॉईंट आहे. आणि माहितीचा ग्राउंड असल्यानंतर तिथे नक्कीच परफॉर्मन्स चांगलं होतं. हे खूप आतापर्यंत पाहिलं आहे खेळाडूंकडून. 3 चेंडू मला वाटतं इथे झाले, 4 चेंडू झाले, 12 धावा आल्या.
इथे शॉर्ट ऑफ प्लेन पद्धतीचा चेंडू चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय, धावला जातो क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षक पाहायला चेंडू अडवण्याच्या आधीच चेंडू गेला सीमारेषे बाहेर. फाईन लेगच्या दिशेने 4 धावा. 42 धावांचं आव्हान. सुरुवातीला आपण पाहायला गेलात तर गीतेश पंधरेच्या पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसला असता. गीतेशच्याच बॅटमधून जो चेंडू त्याने मारला होता स्क्वेअर लेगच्या दिशेला, डीप स्क्वेअर, तिथे क्षेत्ररक्षण चुकी केली. एक चेंडू तिथे झेल सोडला आणि तिथून पाहायला गेलात नाही की कॅचेस विन द मॅचेस अशा ठिकाणी आपण पाहतो बराच वेळा, पण इथे निराश केलं क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा आपण बघतोय धीम्या गतीचा चेंडू आणि त्याला सन्मानपूर्वक अशी आपण बघतो त्या चेंडूला सन्मान दिला. एक चेंडू मिळाला. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटक्या अखेरीच समाप्तीनंतर धावसंख्या 17 बीन बाद 17. टीम डिस्कस घेऊ नका, कारण का आपण जर इथे चर्चा करत राहिलो आणि पुढची टीम सुद्धा रेडी राहायची आहे. ज्यांनी टॉस विन झालेला आहे त्यांनी लवकरच निर्णय घ्यायचा आहे आणि तुमचा का निर्णय लवकरच इथून जर मी क्षेत्ररक्षक घेत असाल क्षेत्ररक्षण तर तुम्ही मैदानात तिथूनच आपण मैदानात उतरायचं आहे. म्हणजे आयोजकांना कुठल्या प्रकारचा अडथळा नको यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार मेसेज देत आहोत. टॉस विन झाले कोण नाही सांगितलं मला. पुढील गोलंदाज जबरदस्त आपण बघतोय काय उंच मारलाय षटकार. गीतेशच्या बॅटमधून आसमानी टोला. बघा काय उंच चेंडूला, उंच आपण पाहिला, हाईट सुद्धा होती, लांबी सुद्धा होती. चेंडू आपण बघतोय ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी गीतेशच्या बॅटमधून दुसरा षटकार आला. आता बघी पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. 1 धाव मिळाली. कुठलाही दडपण न घेता फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत. आता बाकी पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज झालेले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. हा काय मस्त मारलाय फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू 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 बघा कसा अडलाय. नक्कीच त्या ठिकाणी पाहायला गेला तर चौकार सुद्धा आपण या ठिकाणी जे आपण बघतो खडी टाकलेली आहे, कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. चेंडू बघा कसा फिरला. क्षेत्ररक्षक पुढे गेल्या चेंडूने आपण बोललं की डायव्हर्जन झालं लेफ्ट साईडला आणि चेंडू त्याच्या पाठीमागून चौकार लाईन क्रॉस करतोय. काय हरकत आहे, धावा येत आहेत, महत्वाच्या धावा. थोडंसं आपण बघतोय नरसजनक असा या ठिकाणी फ्लॅट फटका मारलाय, सरळ जातोय, सरळ फटका. गीतेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार. चौकार षटकारांची आतषबाजी. माहितीचा ग्राउंड आहे, होम ग्राउंड आहे गीतेशचा, त्याच्यामुळे नक्कीच याच्याकडे प्लस पॉईंट आहे. परफॉर्मन्स पहिल्याच आपल्याला ह्या मॅचमध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय गीतेशकडून. चेंडू द्यायचा आहे. चेंडू मला बाहेर गेलेला आहे. तो क्षेत्ररक्षक जो आहे ना बाहेर, त्याने या फिल्डिंगला क्षेत्ररक्षणासाठी या. राज आतमध्ये क्षेत्ररक्षणाला ये. चेंडू आपण आयोजकांनी दिलेला आहे, जुना चेंडू आहे, पहिल्या इनिंग मधला आहे. हा जबरदस्त. एका मागोमाग आपण बघतोय काय या ठिकाणी आसमानी टोले. षटकाराशिवाय बात नाहीये. धावसंख्या सांगतो तुमच्यापर्यंत. धावसंख्या आम्ही फलंदाज पोहोचवतोय. धावसंख्या होतीये ह्या 6 धावा आल्या. धावसंख्या होतीये, स्कोर झालाय 39. फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 39 धावा. हा जबरदस्त काय प्रहार करतोय. सामना बघायला गेला 6 षटकांनी संपवलाय. पहिल्याच
मॅच याच्यामध्ये निकाल लागलाय. या ठिकाणी वांझोळे, रत्नागिरी वांझोळे विजयी होतोय. चला देवरुख हिटर्स आपला निर्णय सांगायचा आहे त्वरित. क्षेत्ररक्षण ओके, लगेच आपण क्षेत्ररक्षण मैदानात उतरायचं आहे. कर्णधार कृपया करून मैदानात उतरा. टीम मीटिंग घेऊ नका, खूप वेळ कमी आपल्याकडे.